नंदुरबार जिल्हा परिषद अर्थात मिनी मंत्रालयाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी सदर अर्थसंकल्प सादर केला। आजच्या अर्थसंकल्पात नंदुरबार जिल्हा परिषदेने सर्वाधिक आरोग्य, शिक्षण आणि विकासाला प्राधान्य दिले। वीज बचतीसाठी सौर ऊर्जेला अग्रक्रम देण्यात आला आहे। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे कार्यकारी अधिकारी नमनजी गोयल साहेब, व्यासपीठावर उपस्थित आपले माननीय अधिकारी पवार साहेब, हे उपस्थित सर्व अधिकारी व जिल्हा परिषदेचे कर्मचारी तसेच सर्व आपण त्यांना एक पूरक म्हणून जिल्हा परिषदेचा आपला स्वनिधीचा देखील आज 16 मार्च 2026 रोजी 2026-27 या वर्षाकरिता जिल्हा परिषदचा फायनान्शियल स्टेटमेंट आणि बजेट सादर करण्यात आलेला आहे। हा बजेट सुमारे 36.99 कोटीचा असून याच्यामध्ये आम्ही प्रत्येक विभागनिहाय समतोल आणि सरसमावेशक अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे, जेणेकरून आपल्या जिल्ह्याचा आणि ग्रामीण भागाचा सरसमावेशक आणि सर्वांगीण विकास आपण याच्यात नियोजनसुद्धा केलेलं आहे। याच्यामध्ये आम्ही खास करून शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण असे विषयांवरती जास्त फोकस केलेला आहे। सोबतच कशाप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त बिल्डिंग्समध्ये सोलर करता येऊ शकतो आणि आपले जे वीजचे बिल येतात ते सुद्धा कमी करू शकतो, याच्यावर सुद्धा आम्ही फोकस करत आहोत। आणि मुलांसाठी कसे नवीन इनिशिएटिव्स आम्ही घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातून बाहेर जाणारे आणि चांगलं शिक्षण घेणारे जे मुलं आहेत ते चांगल्या ठिकाणी शिकतील आणि एक एक्सपोजरविटीसुद्धा करतील, अशा प्रकारे सुद्धा आम्ही नवीन उपक्रम घेतलेला आहे। त्याशिवाय आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक आमच्या आरोग्य संस्था एनक्वा सर्टिफाईड व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांना आणि आपले सर्व नागरिकांना चांगली आरोग्य सुविधाचा लाभ मिळेल आणि एक चांगला सुविधा प्रत्येकांना मिळाला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही जे दुर्गम भाग आहे तिथेसुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि सोबतच आपला नळ जोडणीचा जो प्रकार आहे तो खूप कमी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये। धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यामध्ये नळ जोडणीचं प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही खास करून तरतुदी केलेली आहे। आणि सोबत जे आता उन्हाळ्यात होणारी टंचाई आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही विशेष याच्यात नियोजन केलेलं आहे।